राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे। कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधारी डॉक्टर सुरेश भोसले गटाला जाहीर पाठिंबा देत निवडणुकीच्या समीकरणांनाच नवबळण दिलंय। त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधी आघाडीला मोठा धक्का बसलाय। भोसले गटाचं पारडं अधिक जड झाल्याची चर्चा संपूर्ण कार्यक्षेत्रात रंगू लागली। पत्रकार परिषद घेत इंद्रजित मोहिते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर कृष्णा कारखान्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं। सहकाराच्या या राजकीय पटावर त्यांच्या एका निर्णयानं अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला, तर अनेक नव्या समीकरणांची दारं खुली झाली। कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये तब्बल 50,212 सभासद आहे। या विशाल कार्यक्षेत्रावर सध्या डॉक्टर सुरेश भोसले आणि भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे। यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात एक मजबूत आघाडी उभी राहील अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच इंद्रजित मोहिते यांनी भोसले गटाच्या बाजूने उभं राहत राजकीय चित्र बदलून टाकलं। इंद्रजित मोहिते यांनी 2005 ते 2010 या कालावधीत कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती। कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाला आणि निर्णयांना विशेष वजन मानलं जातं। सभासदांमध्ये त्यांचा प्रभाव आजही कायम असल्यानं त्यांच्या पाठिंब्याला निवडणुकीत निर्णायक महत्त्व प्राप्त झाले। त्यामुळे त्यांच्या निर्णयानंतर सत्ताधारी गटाच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याचं बोललं जातं। या घडामोडीनंतर आता सर्वांचं लक्ष पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे लागलंय। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पुढे कोणतं नवं समीकरण घडतं, कोण कोणाच्या बाजूने उभं राहतं, याकडे सभासद आणि राजकीय वर्तुळाचं बारकाईनं लक्ष आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीपूर्वी माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर आणि भाजप विरोधी इतर शक्ती एकत्र येऊन स्वतंत्र पॅनल उभं करतील अशी जोरदार चर्चा सुरू होती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही आघाडीला छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र हे सर्व समीकरण आकार घेण्याआधीच इंद्रजित मोहिते यांनी भोसले गटाला पाठिंबा जाहीर करत राजकीय चर्चांना अनपेक्षित कलाटणी दिली। या निर्णयामुळे आता कृष्णा कारखान्याची निवडणूक थेट 2 प्रमुख गटांमध्ये रंगणार आहे। एका बाजूला सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल, तर दुसऱ्या बाजूला कृषी महर्षी आबासाहेब मोहिते यांच्या विचारांचं पॅनल, अशा दुरंगी लढतीचं चित्र स्पष्ट होतंय। दरम्यान आमदार अतुल भोसले यांनी या पाठिंब्याचं स्वागत करत आपली भूमिका स्पष्ट केली। सहकारात आम्ही कधीही राजकारण आणत नाही। राजकीय मतभेद असले तरी सहकाराच्या व्यासपीठावर समन्वय आणि विकास हाच आमचा दृष्टिकोन राहिला। जे कोणी विकासाच्या भूमिकेतून आमच्या सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो। इंद्रजित मोहिते यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, त्याचा आम्हाला आनंद आहे असं त्यांनी सांगितलंय। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत इंद्रजित मोहिते यांच्या एका निर्णयानं आता वातावरण अधिक तापलंय। सभासदांच्या चर्चांमध्ये, गावागावाच्या राजकीय बैठकींमध्ये आणि सहकाराच्या वर्तुळात आता एकच प्रश्न विचारला जातोय, या पाठिंब्यामुळे कृष्णाच्या सत्तेचा गड आणखी मजबूत होणार की विरोधक नव्या डावानं राजकीय पट उलटवून टाकणार? याचं उत्तर आता निवडणुकीच्या निकालातूनच समोर येणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।